आता या सेक्शनमध्ये स्टार्ट करतोय फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता हा सेक्शन पूर्णपणे कार्बॉक्सिलिक ऍसिडचा असणार आहे. तर याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज बघणार आहे, रिॲक्शन्स बघणार आहे. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करूयात की एक्झॅक्टली फिजिकल प्रॉपर्टीज काय काय होत्या. जशा आपण अल्डिहाइड कीटोन्स बद्दल, नेचर बद्दल डिस्कस केलं, सोल्युबिलिटी बद्दल डिस्कस केलं, बॉइलिंग पॉईंट बद्दल डिस्कस केलं, अँड देन केमिकली तो ऍक्टिव्ह कसा झाला, तो CO बॉन्ड न्यूक्लिओफिलिक का जास्त रिॲक्शन्स करतो, हे सगळं आपण बघितलं. राईट. सेम तसंच आपण कार्बॉक्सिलिक ऍसिडमध्ये पण बघणार आहे. फक्त कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या रिॲक्शन जास्त आहेत बिकॉज तो सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड आहे, हॅव्हिंग C डबल बॉन्ड O ॲज वेल ॲज OH ग्रुप. अल्कोहोल वॉज मोर ऍक्टिव्ह सबस्टन्स आणि त्याच्यामध्ये पुन्हा CO ग्रुप आला, C डबल बॉन्ड O आला. त्याच्यामुळे हा पण पुन्हा अजून जास्त व्हेरिएशन्स दाखवणार आहे. तर ते आपण सगळे व्हेरिएशन स्टेप बाय स्टेप बघणार आहे. आधी आपण स्टार्ट करूया फिजिकल प्रॉपर्टीजनी. ओके. सो आधी आपण स्टार्ट करतोय फिजिकल प्रॉपर्टीज. तर त्यातला हा आपला थर्ड पार्ट आहे. हा आपला आहे थर्ड पार्ट फिजिकल प्रॉपर्टीजचा. सो याच्यामध्ये आपण याच्यातली फर्स्ट गोष्ट बघतो नेचर ऑफ COH, नेचर ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. म्हणजे हाऊ दे आर प्रेझेंट इन डे टू डे लाईफ, किंवा नॉर्मली ते कसे प्रेझेंट असतात रूम टेम्परेचरला. ओके. सो बघा की अप टू 9 कार्बन ॲटम, फर्स्ट अप टू 9 कार्बन ॲटम, they are in liquid state. They are in liquid state and they have irritating odor. ओके. सो ऑब्वियस आहे, विनेगरचा वास तुम्ही बघितला असेल. विनेगर इज नथिंग बट ॲसिटिक ॲसिड स्टोर्ड इन स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर. सो जर का तुम्ही विनेगरचा वास माहिती असेल तर हे सगळे जे ॲसिड जे आहेत तर ते सगळे खूप बॅड स्मेल करतात. सो इरिटेटिंग ओडर आहे आणि दे आर कलरलेस लिक्विड ॲज वेल. दे आर कलरलेस लिक्विड. ओके. सो 9 कार्बन पर्यंत सगळे इरिटेटिंग ओडर आणि कलरलेस आणि दे आर इन लिक्विड स्टेट. ओके. आता पुढे जे हायर कार्बन जे आहेत ते असतात सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट करतात. ठीक आहे. वॅक्स लाईक सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट करतात. दे आर ऑल्सो कलरलेस अँड ओके, आणि ते पण ओडरलेस असतात. म्हणजे यांच्यामध्ये इरिटेटिंग स्मेल नाही, बट दे आर ओडरलेस, म्हणजे त्यांचा काहीच ओडर नसतो. आपण इथरमध्ये बघितलं होतं की दे हॅव नाईस स्मेल, म्हणजे ते परफ्यूम किंवा सेंटमध्ये वगैरे यूज केले जातात. राईट. ओके. नेक्स्ट, यांच्यामध्ये लो व्होलॅटिलिटी असते, म्हणजे एवढे जास्त व्होलाटाईल नाही आहेत. सो एवढं समजून घ्या की लो व्होलॅटिलिटी असते. जे लोअर कार्बन्स आहेत अप टू 9 कार्बन पर्यंत ते इरिटेटिंग स्मेल आणि कलरलेस लिक्विड असतात. बाकी ते सगळे वॅक्स लाईक सबस्टन्स असतात. ओके. सो एवढंच सांगितलंय त्यांनी, जास्त काही अजून सांगितलेलं नाहीये. सेकंड पार्ट बघूयात. सेकंड पार्ट इज ऑल अबाउट बॉइलिंग पॉईंट. ओके. आणि बॉइलिंग पॉईंटचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे बिकॉज आपण हे अल्कोहोलमध्ये पण बघितलं होतं की अल्कोहोलमध्ये पण काय झालेलं की बॉइलिंग पॉईंट वाढला होता बिकॉज ऑफ OH. सो रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर OH फॉर बॉइलिंग पॉईंट, हायर बॉइलिंग पॉईंट इज बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. राईट. सो हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात जास्त मेजर रोल प्ले करतो. आपण बघूया त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं. फर्स्ट ऑफ ऑल, याचा जो लिक्विड फॉर्म आहे, म्हणजे याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, हा बॉइलिंग पॉईंट इज ग्रेटर दॅन तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट हाय कोणाचा असतो, अल्कोहोल, आणि त्याच्यापेक्षाही जास्त असतो कार्बॉक्सिलिक ऍसिडचा. सो इट इज ग्रेटर दॅन अल्केन, इथर, RX अँड अल्कोहोल. ओके. या सगळ्यांपेक्षा त्याचा बॉइलिंग पॉईंट ग्रेटर असतो, हे समजून घ्या. कारण द फॅक्ट इज OH बॉन्ड आहे आणि शिवाय C डबल बॉन्ड O आहे. या सगळ्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट हायर झालेला आहे. अजून एक मेन रिझन, इन लिक्विड स्टेट काय होतं, लिक्विड स्टेटमध्ये काय होतं की इट डायमरायझेस, इट फॉर्म्स डायमर. डायमर म्हणजे काय असतं की आता बघा, समजा जर का हा आहे आपला CO आणि इथे काढते मी OH. ओके. हा COH आहे आणि इथे अजून एक मी काढलेला, इथे मी सपोज जर का R घेतेय, इकडचं आपण काढून टाकूयात, आणि इकडे आहे डबल बॉन्ड O. सिमिलरली इथे काय होतं बघा, आता पुन्हा इथे आहे R, इथे पण आहे C, बट आता इथे आहे O आणि इथे आहे OH. तर याचा H आणि याचा O, या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होतो, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो, आणि विच इज व्हेरी स्ट्रॉंग. या बॉन्डिंगमुळे हा डायमर बनतो. डायमर म्हणजे नेहमी आपण सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्हमध्ये शिकणार आहे, जसं
नॉर्मली डिसोसिएशन होतं तसं असोसिएशन होतं. सो ॲसिटिक ॲसिड सगळ्यात जास्त त्याचं एक्झाम्पल यूज केलं जातं. हे असोसिएट होतात. असोसिएट म्हणजे काय, यांच्यामध्ये कुठला प्रॉपरली बॉन्ड नाही, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो आणि हा हायड्रोजन बॉन्ड इतका टाईट असतो की हे नेहमी एकत्र राहतात. त्यामुळे यांचं बॉईल करायला म्हणजे काय, यांच्यातले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते ब्रेक करून त्यांना गॅशियस फेजमध्ये पाठवायला खूप जास्त कष्ट लागतात. बिकॉज नॉट ओनली बिकॉज ऑफ दिस इट फॉर्म्स डायमर्स. आणि हा डायमर कोणामुळे झालेला आहे, तर हायड्रोजन बॉन्डिंग झालेला आहे. हायड्रोजन बॉन्डिंग दिसतंय तुम्हाला, हे जे तयार झालेलं आहे दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग. हे हायड्रोजन बॉन्डिंगमुळे हा डायमर फॉर्म झालाय. हे झालं फर्स्ट रिझन. आणि सेकंड रिझन इज बिकॉज ऑफ स्टेबिलायझेशन. ओके, सो याच्यामध्ये एक अजून एक दुसरा फोर्स आहे दॅट इज इंटरमॉलिक्युलर वॅन्डरवॉल फोर्सेस. यामुळे हे खूप जास्त स्टेबल झालेत ॲज अ डायमर म्हणून इंटरमॉलिक्युलर वॅन्डरवॉल फोर्सेस अँड हायड्रोजन बॉन्डिंग imparts hydrogen bonding and intermolecular van der Waals forces imparts the basic strength in the carboxylic acid. Therefore they have higher boiling point. To break them is very difficult. Therefore it has higher boiling point. Okay, so हा झाला आपला ओनली लिक्विड स्टेट मधला बॉइलिंग पॉइंट. ओके, आता जर का तुम्ही नीट बघितलं तर ॲसिटिक ॲसिड हा नॉर्मली गॅस फेजमध्ये पण डायमर बनवू शकतो. म्हणजे आपण इथे म्हटलं की लिक्विड स्टेटमध्ये, बट ॲसिटिक ॲसिड हा जो आहे स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेला आहे, ॲसिटिक ॲसिड हा गॅस फेजमध्ये पण डायमर बनवतो. सो इट डायमरायझेस ॲसिटिक ॲसिड इन गॅस फेज ऑल्सो डायमरायझेस. इट फॉर्म्स डायमर्स. ओके, सो हे होतं आपलं सगळं बॉइलिंग पॉईंट बद्दल. मेन पॉईंट लक्षात ठेवा की सगळ्यांपेक्षा यांची बॉइलिंग पॉईंट जास्त बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग अँड COOH कॅरेक्टर. ओके, सो हे होतं बॉइलिंग पॉईंट. थर्ड पॉईंट बघूयात आपण फिजिकल प्रॉपर्टीज मधला, दॅट इज सोल्युबिलिटी, विच इज अगेन मेन पॉईंट. सोल्युबिलिटी इज ऑल्सो अगेन बेस्ड ऑन, जर का आपण वॉटरमधली सोल्युबिलिटी बघतोय तर वॉटरमधला वॉटर आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधला हायड्रोजन बॉन्डिंग जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढी त्यांची सोल्युबिलिटी हाय असते. ठीक आहे, एक कॉमन फॅक्ट आपण बघितली की हायर हायड्रोकार्बन्स नेव्हर सोल्युबल इन वॉटर. सो इथे पण तेच लागणार आहे की हायर कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर इनसोल्युबल इन वॉटर, बट लोअर hydrocarbons, lower carboxylic acid, that is 4 carbons, up to 4 carbons, they are soluble in water आणि यांची सोल्युबिलिटी ऍक्च्युली हाय असते. तर ही सोल्युबिलिटी हाय का असते, दॅट इज अगेन विथ हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर हे इम्पॉर्टंट असणार आहे, बिकॉज वॉटरमध्ये कसं असतं, सी आपला हा OH बॉन्ड आहे आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा COR हा जो बॉन्ड आहे, यांच्यामध्ये ऑब्वियस आहे हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे, जसं अल्कोहोलमध्ये झालेलं तसंच असणार आहे. सो याच्यामुळे सोल्युबिलिटी अप टू 4 कार्बन इज व्हेरी हाय. हायर कार्बन्स आर नॉट सोल्युबल. सो हायर कार्बन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. आता हे कशामुळे होतं, का होतं, बिकॉज द हायड्रोफोबिक पार्ट दॅट इज हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे, हायड्रोकार्बनचा पार्ट जो आहे दॅट इज हायड्रोफोबिक पार्ट गेट्स इन्क्रीजिंग. हा जर का इन्क्रीज होत राहिला त्याच्यामुळे सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. त्यामुळे सोल्युबिलिटी डिक्रीज होते. सो एवढंच आहे पार्ट की इन्सोल्युबल काय आहे, बिकॉज त्यांचा हायड्रोकार्बनचा पार्ट जो आहे तो हायड्रोफोबिक मीन्स जो वॉटरला रेजिस्ट करतो, जो वॉटरला हेट करतो. फोबिक मीन्स हेट आणि फिलिक मीन्स लव्ह. ओके, ग्रीक लेटर्स आहेत. सो फोबिक म्हणजे जो हेट करतो. सो जो वॉटर हेट किंवा वॉटर रेजिस्टन्सचा जो पार्ट आहे तो वाढतो हायड्रोकार्बनच्या स्ट्रक्चरमध्ये. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या स्ट्रक्चरमध्ये हायड्रोकार्बनचा पार्ट वाढतो, याचा अर्थ तो इनसोल्युबल होत जातो, म्हणजे त्याचा इन्फ्लुएन्स जास्त होत जातो. ओके, आता बघायला गेलं तर ॲरोमॅटिक, जसं हायर कार्बन्स बद्दल आपण म्हटलं, सेम ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर. सो ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स पण हायर कार्बन सारखे बिहेव करतात सेम. ओके, नेक्स्ट पार्ट इज, सो हे जरी वॉटरमध्ये इनसोल्युबल असले बट दे आर सोल्युबल इन सर्टन सबस्टन्सेस which are less polar bond. Okay, so they are soluble in less polar liquids. For example, ether
अल्कोहोल, RX या सगळ्यांमध्ये ते किंवा लेस पोलर ऑर्गॅनिक लिक्विड्समध्ये ते जास्त सोल्युबल आहेत जर का ते वॉटरमध्ये सोल्युबल नसतील तर. सो एवढं लक्षात ठेवा की म्हणजे फॉर एक्झाम्पल इथर, अल्कोहोल, बेन्झीन या सगळ्यांमध्ये ते डिझॉल्व्ह होऊ शकतात जर का ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह नाही होत आहेत. बिकॉज वॉटरमध्ये कोणामुळे डिझॉल्व्ह होतं ते हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. आणि जर का हायड्रोजन बॉन्डिंग मधला जो वॉटरचा पार्ट आहे तो जर का हायड्रोफोबिक पार्ट जास्त वाढत चालला तर दे हॅज टू बी सोल्युबल इन लेस पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स. ओके, सो हा होता आपला सोल्युबिलिटी बद्दलचा पार्ट. नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊयात आता. नेक्स्ट पार्ट इज केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजचा आपण याच्यामध्ये 2-3 पॉईंट बघणारे विच आर व्हेरी इझी अँड समजायला तसे खूप इझी आहेत. आतापर्यंत जर का तुम्हाला अल्कोहोलचा केमिकल प्रॉपर्टीचा पार्ट कळाला असेल की ते जास्त ऍसिडिक काय आहेत, फिनॉल जास्त ऍसिडिक काय आहेत, अल्कोहोल न्यूट्रल काय आहेत, तर हा पार्ट तुम्हाला कळणं खूप इझी जाईल बिकॉज थेअरी बऱ्यापैकी सेम तिथेच कुठेतरी आहे, जास्त अवघड नाही. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ येणार कारण नावातच आहे कार्बॉक्सिलिक ऍसिड. सो व्हॉट इज इट्स ऍसिडिक प्रॉपर्टी. आधी आपण बघतो ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ऍसिडची आणि नंतर आपण बघणार आहे ॲरोमॅटिकची. ओके, सो ऍसिडिक कॅरेक्टर कोणामुळे येतं. सो ऍसिडिक कॅरेक्टर येतं COH ग्रुपमुळे येतं ऍसिडिक कॅरेक्टर टुवर्ड्स कार्बॉक्सिलिक ऍसिड. ऑब्व्हियस आहे, त्याची आयडेंटिटीच ती आहे. त्याच्यामुळे अल्केनला ऍक्च्युली कार्बॉक्सिलिक ऍसिडने ऍसिडिक स्ट्रेंथ दिलेली आहे. ओके, सो आता हे ज्यावेळेस आपण नेहमी ज्यावेळेस ऍसिडिक प्रॉपर्टी कन्सिडर करतो त्यावेळेस नेहमी ॲक्वियस सोल्युशनमध्ये घेतो. सो ज्यावेळेस आपण ॲक्वियस सोल्युशन ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड घेऊ तर त्यावेळेस त्याच्यातला जो हायड्रोजनचा पार्ट आहे फ्रॉम OH, hydrogen part from COH gets dissociate and it forms conjugate base. आणि आपण फिनॉलमध्ये पण बघितलं होतं जर का हा कॉन्जुगेट बेस स्टेबल असेल देन द ऍसिड विल बी स्टेबल और इट कॅन हॅव मोर ऍसिडिक स्ट्रेंथ. ओके, सो बघा एक्झॅक्टली काय होतं. हा आहे आपला RCOOH. याला आपण कसं लिहितो RCOOH प्लस H2O. वॉटर ॲक्वियस सोल्युशन मधलं जर का घेतलं तर काय होणार आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, ऑब्व्हियस आहे. RCOO मायनस प्लस H3O प्लस, राईट. सो हा ऍसिड होता आणि हा झाला याचा कॉन्जुगेट बेस. म्हणजे H दिल्यानंतर तो स्वतः कोण बिहेव करेल, O मायनस म्हणून बिहेव करेल, म्हणजे तो पुन्हा हायड्रोजन घेऊ शकतो. म्हणजे हा झाला कॉन्जुगेट बेस. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे ऍक्च्युली स्टेबल आहे. हे स्टेबल कोणामुळे झालेलं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल रेझोनन्स स्टेबल झालाय. तर बघा रेझोनन्स स्टेबल कसा झालाय, हा O इकडे आहे, हा O मायनस इकडे आहे, राईट. हा O मायनस मी इकडे शिफ्ट करू शकते आणि मग हा डबल बॉन्ड पण मी इकडे शिफ्ट करू शकते. जसं आपण बेन्झिनच्या स्ट्रक्चरमध्ये करत आलोय, फिनॉलमध्ये केलंय, इथरमध्ये केलंय, जे काही आपण बघितलं बेन्झिन अरोमॅटिक रिंगवाले स्ट्रक्चर त्याच्यामध्ये जसं केलं सेम तसंच आहे. डबल बॉन्ड कॅन बी एनी टाइम शिफ्ट करू शकतो आपण. ठीक आहे, आणि तो शिफ्ट करताना नेहमी मायनस साईन देऊन जातो. सो इथे येणारे O मायनस आणि इथे येणारे डबल बॉन्ड O. सो याचं हेही होऊ शकतं, म्हणजेच याचं आपण एक स्ट्रक्चर असं लिहू शकतो RC, इथे O आहे, इथे पण O आहे आणि इथे डॉटेड लाईन काढून यांच्यामध्ये शेअर्ड मायनस साईन आहे. म्हणजे इकडे पण मायनस साईन जाते, इकडे पण जाते आणि मग त्यावेळेस अल्टरनेट डबल बॉन्ड येईल. जिकडे मायनस साईन आहे तिकडे डबल बॉन्ड नाहीये, जिकडे डबल बॉन्ड आहे तिकडे मायनस साईन नाहीये, अल्टरनेट असेल. ओके, सो हे जे स्ट्रक्चर बघतोय आपण ते स्टेबलाइज झालंय बिकॉज ऑफ दिस रेझोनन्स स्ट्रक्चर. या रेझोनन्समुळे या कॉन्जुगेट बेसला स्टेबिलिटी आली. सो या स्टेबिलिटीमुळे हा ऍसिड विल ऍक्ट ॲज अ स्ट्रॉंग ऍसिड. ओके, आय गेस हा तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली असेल की का हा स्ट्रॉंग ऍसिड म्हणून बिहेव करतोय. बिकॉज हा जो हायड्रोजन आहे दॅट इज प्रोटॉन गेट्स डिसोसिएटेड अँड इट फॉर्म्स कॉन्जुगेट बेस दॅट इज कार्बोक्झाइलेट आयन विच इज व्हेरी स्टेबल बिकॉज ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर. ओके, सो हा झाला आपला पार्ट की हा का ऍसिड म्हणून बिहेव करू शकतो. आता आपण काय बघणार आहे बघा, की आता आपण बघतोय की याच्यामध्ये एक्झॅक्टली ऍसिडिक स्ट्रेंथ कशी वेगवेगळी होऊ शकते. असं नाहीये की सगळ्यांची ऍसिडिक स्ट्रेंथ सेमच आहे. ठीक आहे, सो ह्याच्यातला जो R पार्ट आहे तो जास्त इन्फ्लुएन्स करतो की कोणाची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी आहे किंवा जास्त आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल R इन्फ्लुएन्सेस ऍसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला चार्ट दिलेले तुमच्या बुकमध्ये तुम्ही एकदा बघू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का लोअर pKa व्हॅल्यू असेल
तर हायर विल बी ऍसिडिक स्ट्रेंथ. एवढं लक्षात ठेवा की जर का लोअर पीके व्हॅल्यू असेल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत, लोअर पीके व्हॅल्यू विल बी हायर ऍसिडिक स्ट्रेंथ. ओके, तर आता याच्यामध्ये आपण बघतोय हॅलो ऍसिटिक ग्रुप. तर त्यांनी डायरेक्टली तुम्हाला एक चार्ट दिलाय, मी तो डायरेक्टली सांगतेय तुम्हाला की बघा आपला ऍसिटिक ऍसिड कसा असतो. ओके, मी ऍसिटिक ऍसिड पासून स्टार्ट करते. CH3COH. ठीक आहे, त्यानंतर समजा ऍसिटिक ऍसिडचा मी एक पार्ट जर का समजा रिप्लेस केला बाय आय ने आणि मग लिहिला COH. पुन्हा हाच पार्ट जर का मी रिप्लेस केला बाय क्लोरीनने, सॉरी ब्रोमीनने, तर मग मी पुन्हा हेच लिहितीये. पुन्हा एकदा हा पार्ट रिप्लेस केला बाय क्लोरीन अँड अगेन बाय फ्लोरीन. तर आपल्याला माहिती आहे की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये आहे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याची आहे, मग याची, मग याची आणि सगळ्यात कमी आयोडीनची. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होतीये, राईट. जसं आपण वरती जाऊ ग्रुपमध्ये तसं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. सो त्यांचं एवढंच म्हणणं आहे की इथे जर का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर यांच्यामुळे मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट विल बी मोर. आणि हा जर का इफेक्ट मोर झाला तर आपल्याला माहिती आहे की हे असं दिसेल. म्हणजे काय की हा पार्ट जो आहे, हा इलेक्ट्रॉन जर का इकडे इकडे खेचले गेले तर हा कार्बन, हा CO जो आपण कार्बोनिल मध्ये पण शिकलो होतो, कुठे अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये, तर हा जो CO ग्रुप आहे, म्हणजे बघा जर का इथून इलेक्ट्रॉन जास्त खेचले गेले तर हा जो CO ग्रुप आहे, हा दिस CO ग्रुप विल बी मोर पॉझिटिव्ह. हा जर का जास्त पॉझिटिव्ह झाला तर हा न्यूक्लिओफिलिक ऍडिशनसाठी खूप जास्त हेल्पफुल राहील आणि त्यामुळे रिॲक्शन खूप इझिली होऊ शकतात आणि त्याच्यामुळे हा हायड्रोजन पण इझिली देऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टीमुळे हा जो IBr, ClF यांच्यामध्ये जर का कम्पेअर करायला गेलं तर ज्यांचा मायनस आय इफेक्ट जास्त, म्हणजे ज्यांचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट जास्त, त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. सो हे दोघं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जर का मायनस आय इफेक्ट जास्त तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट जास्त, म्हणजेच ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. आणि ही ऍसिडिक स्ट्रेंथ कोणाची जास्त असेल तर ज्यांचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे फ्लोरीनची जास्त आहे, मग क्लोरीनची, मग ब्रोमीनची, देन ऍसिडिक ऍसिड म्हणजे नो हायड्रोजनची सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कम्पेअर्ड टू हॅलोजन ग्रुप. सो हॅलो ऍसिटिक ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त कोणाचं असणार आहे, Fचं. सिमिलरली तुम्हाला एक इंटेक्स मध्ये पण क्वेश्चन दिलेला आहे की समजा जर का आता एकच ऍसिटिक ऍसिड घेतला आणि कुठला समजा फक्त क्लोरीन घेतला तर एक क्लोरीन लावलेला आहे, मग समजा 2 क्लोरीन लावलेत, एक हायड्रोजन काढून आणि तिसरा पण हायड्रोजन काढून 3 क्लोरीन लावलेत, तर कोणाची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे, तर पुन्हा हेच लॉजिक. जेवढा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट जास्त, म्हणजे जर का तुम्ही 3 याच्यामध्ये कन्सिडर केलं तर Cl, इथे COH आहे आणि इथे पुन्हा Cl आहे. तर हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जास्त असल्यामुळे, मायनस आय इफेक्ट जास्त असल्यामुळे हा जास्त इकडून काय बरं म्हणता येईल, इलेक्ट्रॉन पुल करू शकतो, त्याच्यामुळे याची पॉझिटिव्हिटी वाढतीये, त्यामुळे हा ऍसिडिक स्ट्रेंथ मध्ये सगळ्यात जास्त हायर असेल. सो एक गोष्ट त्यांनी सांगितली की जसं ग्रुप व्हेरी केले, म्हणजे इलेमेंट्स हॅलोजन व्हेरी केले तर कसा इफेक्ट होतोय, आणि दुसरा इफेक्ट त्यांनी सांगितला की नंबर ऑफ हॅलोजन जर का व्हॅरी केले तर कसा इफेक्ट होईल. तो त्यांनी सांगितला नाहीये, हिंट मध्ये दिलेला आहे फक्त की जर का जास्तीत जास्त मायनस आय इफेक्ट दिला तर तुमचा ऍसिडिक स्ट्रेंथ वाढणार आहे. सो याच्यामध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ विल बी हायर, मोर हायर. ओके, सो इथपर्यंतचा होता की मेन पार्ट की एक्झॅक्टली होतंय काय. ठीक आहे, म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथला होतंय काय आणि एक्झॅक्टली ऍसिडिक स्ट्रेंथ कशी वाढत चालली. ठीक आहे, आता हे जे आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग, हे सगळे इफेक्ट सेम ॲरोमॅटिक रिंगमध्ये सुद्धा इम्पार्ट होत आहेत. तर अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे की ॲरोमॅटिक रिंगमध्ये हा जो कार्बन आहे, कुठला, जो अल्फा कार्बन आहे, या अल्फा कार्बन आहे sp2 हायब्रिडाइज्ड. हा sp2 हायब्रिडाइज असल्यामुळे याच्यामध्ये एक गोष्ट होती की मायनस आय इफेक्ट ऑटोमॅटिकली आलेला आहे. इथे कोणी इम्पॅक्ट केला होता मायनस आय इफेक्ट बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, बट इथे मायनस आय इफेक्ट डायरेक्टली इम्पॅक्ट झालेला आहे बिकॉज ऑफ इथे sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. सो ऑलरेडी इथे C डबल बॉन्ड आहे, C आहे, आणि इथे H ऑलरेडी कमी आहेत, इकडे सगळे कार्बनच लावलेले आहेत. सो मायनस आय इफेक्ट ऑलरेडी इम्पॅक्ट झालेला आहे, त्याच्यामुळे याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे.
याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे कम्पेअर्ड टू म्हणजे याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे कम्पेअर्ड टू ऍसिटिक ऍसिड. ओके, सो अजून एक पॉईंट लक्षात ठेवा की बिटवीन ॲरोमॅटिक अँड ॲलिफॅटिक ऍसिटिक ऍसिडपेक्षा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त आहे बिकॉज ऑफ sp2 कॅरेक्टरायझेशन ऑफ कार्बन. आणि पुन्हा समजा जर का इथे या ग्रुपना इथे जर का कुठे आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावले, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे कोणते कोणते आहेत, तर तो आहे क्लोरो, सगळे एक्स म्हणजे इथे मी नॉर्मली एक्स लिहिते, हॅलोजन लिहिते, नंतर CN, NO2 हे जर का ग्रुप लावले तर यांच्यामुळे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढेल. ओके, तेच जर का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लावले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आर व्हॉट, CH3 टोलविन लावला किंवा समजा OH लावला, फिनॉल लावला किंवा OCH3 लावला, तर दे विल डिक्रीज द ऍसिडिक स्ट्रेंथ. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढतीये आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते, बिकॉज हे इम्पॅक्ट करतात मायनस हा इफेक्ट आणि हे इम्पॅक्ट प्लस हा इफेक्ट आणि हे इम्पॅक्ट करतात मायनस हा इफेक्ट. ओके, सो हे समजून घ्या. हायर द pK व्हॅल्यू लोअर विल बी द ऍसिडिक स्ट्रेंथ. देन जेवढा तुमचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त लागले असतील कुठेही ॲरोमॅटिक और ॲलिफॅटिक, दॅट विल इन्क्रीज युअर ऍसिडिक स्ट्रेंथ. अँड जर का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप लावले असतील तर दॅट विल डिक्रीज युअर ऍसिडिक स्ट्रेंथ. ओके, डिक्रीज कमी करते. ओके, सो हा पार्ट आय गेस तुम्हाला नीट कळलं असेल. जास्त डोक्यात नका घेऊ. जर का तुमचा 11चा पार्ट वीक असेल तर सध्या या गोष्टी समजून घ्या की ओके, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. ज्यावेळेस 11वीचे लेक्चर्स येतील किंवा जे काही आता सरांनी प्लॅन केलेलं आहे, ज्या बॅचेसमध्ये 11th वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा नीट होणार आहे. बट तुम्ही जर का आता 12वीत असाल आणि 12वीचा अभ्यास नीट अजून नीट नाही झाला तर अजून 11वीला नका जाऊ लगेच, कारण 11वीचा तसा बघायला गेलं तर वास्ट आहे. 12वीमध्ये तुम्हाला काही काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, त्या व्हिडिओमध्ये जसं मी समजवते तसं समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला कळेल, थोडंफार कळेल. आय गॅरंटी यू की थोडंफार तरी कळेल तुम्हाला. आणि नसेल कळलं तर मग पुन्हा तुम्ही तुमच्या जे कोणी अप्रोचेबल आहे त्यांच्याकडून थोडाफार समजून घ्यायचा प्रयत्न करा.